Hello, good morning, students. Come here, don't fear. Come here, don't fear. English Guru is here. बघा मित्रांनो, आपण घाबरायचं नाही. इंग्लिश गुरु असताना तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एमपीएससी, यूपीएससी अशा मोठमोठ्या परीक्षा देणारे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाचा टॉपिक आहे. कोणता सर? सिनोनिम्स. म्हणजे काय? व्हीआयपी सिनोनिम्स म्हणजे जे 2018, 19, 20 ते जवळपास 25 पर्यंत आलेले महत्वाचे शब्द आहेत ते यूपीएससी एमपीएससी परीक्षेमध्ये आणि ते शब्द आपल्याला आज शिकायचे. मित्रांनो, बराच अभ्यास केल्यानंतर मला हे शब्द सापडलेले आहेत आणि मी त्या परीक्षेचे पेपर चाळले. त्या पेपरावरती बघितलं की हे शब्द एखादं वाक्य दिलेलं असतंय आणि हे शब्द मित्रांनो आपल्याला कसे शोधायचे. आणि हा प्रश्न व्हीआयपी असतो. पहा, एमपीएससी म्हणजे सोपी परीक्षा नाही आणि त्या परीक्षेमध्ये येणारे हे सिनोनिम्स आपल्याला लक्षात येत नाहीत. एखादं वाक्य दिलं असतं, उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला, एखादं वाक्य दिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला किती शोधायचे कोणता आहे त्याचा समानार्थी शब्द. बघा आता इथे या ठिकाणी दिलेले शब्द लेझी. आता लेझी म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला माहित आहे, लेझी म्हणजे आळशी, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी लेझी म्हणलं तर आता इथं पहा 1, 2, 3, 4 असे मी शब्द दिले आहेत आणि तसे शब्द, नवीन शब्द. आता समजा एकदम तुम्हाला लेझी शब्द माहित आहे ना, बरोबर आहे. माय 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 फ्रेंड रमेश इज लेझी असं मी तुम्हाला म्हणतो. परंतु त्या ठिकाणी मग तिथे लिहिलं असते की बाबा या खाली दिलेल्या पर्यायापैकी याला याचा समानार्थी शब्द शोधा. आता आपल्याला कसं मित्रांनो तुम्हाला लक्ष देत नाही, सर आता काय शोधा. हे काय? इंडोलेंट, हे स्लगिश, हे स्लगफुल, हे लॅक्डेसिस, नाही लॅक्डेसिक, लॅक्सिकल. म्हणजे एवढा मोठा शब्द आपल्याला पाठ होत नाही, मग आपण घाबरून जातो. आणि एमपीएससी म्हणजे काही साधी परीक्षा नाही. जी स्पर्धा परीक्षा कोणती असो, नवोदय असो, स्कॉलरशिप असो, कोणती पण असो, त्यामध्ये आपल्याला आपण घाबरून जातो. घाबरायचं नाही, आपल्याला हे पाठ करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही काय करा, हे स्क्रीनशॉट काढा आणि आपल्या वहीवरती लिहा. तुमचं आयुष्य बदलणारा हा टाइम आहे. बघा मी काय सांगतो, तुमचं आयुष्य बदलणारा वेळ आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढा. 100% तुम्ही एमपीएससी परीक्षेत गेला आणि तुम्हाला 100% पुढच्या याच्यामध्ये टर्म मध्ये परीक्षा येतील ना, त्यावेळेस तुम्ही 100% याच्यापैकी एक तरी शब्द येणार, एवढी गॅरंटी सांगतो. कारण हे काय करते परीक्षा घेणारे, राहून राहून काय करतात, अदलून बदलून याच्यातून एखादा शब्द घेतात, एक वाक्य घेतात आणि त्या वाक्यामध्ये शोधा म्हणतात की हे याला लेझीला समानार्थी शब्द कोणता आहे. मग आता हे स्लगफुल हा शब्द आपल्याला माहित नाही, स्लगिश हा शब्द माहित नसतो. मग ते आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायची. तुम्हाला स्पेलिंग पाठ करा, त्याचे अर्थ पडतात. दुसरा शब्द आहे बाउंड्री. आता पहा सध्या आयपीएल चालू आहे, आयपीएल मध्ये म्हणतात पहा सर बाउंड्री मारली, काय चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे गेला. तो इंग्लिश मध्ये बोलतो ना, मग त्याला काय, आता बाउंड्री म्हणजे काय, मर्यादा किंवा सीमारेखा पार केला आपण समजतो, पण काय मर्यादा पण असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, एखादं जर वाक्य घेतलं आपण तर त्या ठिकाणी आपल्या त्या वाक्यामध्ये कोणता शब्द वापरायचा आणि शोधायचा कसा, असे पर्याय दिले असतात. आता त्या पर्यायामध्ये हे शब्द सगळे नसतात. समजा एक वाक्य दिलंय, त्या वाक्यामध्ये समजा हे बाउंड्री शब्द असेल किंवा याच्यापैकी एक शब्द असतो आणि त्याला समानार्थी शब्द घेतला, सोडला. समजा बाउंड्री दिलं, त्या 4 पैकी एक असतो आणि दुसरे 2-3 असतात. म्हणजे दुसरे 3 शब्द असतात जवळजवळ सारखे पण हे नसतात आणि त्या याच्यापैकी एक असतो. समजा लिमिटेशन, बरोबर आहे. नंतर पहा कॉन्स्ट्रक्टेशन, कॉन्फिडन्स किंवा डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन म्हणजे कसं, आपण बघा युट्यूबवरती, तुम्ही युट्यूब बघता ना, युट्यूबवरती मर्यादा असतात आणि त्या मर्यादा पार केल्या तर आपल्याला ते निर्बंध लावतात, निर्बंध किंवा मर्यादा, त्याला आपण रिस्ट्रिक्शन म्हणतो. पहा मित्रांनो, हे झालं बाउंड्रीशी. आता पहा हे काय, फिअरसम म्हणजे काय, घाबरणे किंवा भीतीदायक. एखादं वाक्य दिलं असते आणि त्या वाक्यामध्ये हा शब्द येतो आणि त्याला म्हणतात किंवा दुसरे खाली हे 4 पर्याय का, त्या पर्यायापैकी एक असतो आणि आपल्याला दुसरे 3 असतात पर्याय. म्हणजे की विद्यार्थी गोंधळून गेला पाहिजे, घाबरून गेला पाहिजे.
मग त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या दोन चार पर्यायापैकी आपल्याला जवळजवळ आपल्याला विचार करायचा की कोणता शब्द असेल घाबरण्यासाठी. फ्रायटनिंग, फ्रायटनिंग, नंतर स्केअरिंग, नंतर टेरिफाईंग, नंतर हॉररस. म्हणजे मित्रांनो हे शब्द आपल्याला पाठ पाहिजे. नाहीतर कसं होतंय, आपण चाललो मोठी मोठी परीक्षा द्यायला आणि आपला शब्द साठत नाही. आपली वर्ड बँक जर कच्ची असेल तर आपल्याला हे सिनोनिम्स ओळखणार नाहीत आणि त्या वाक्यामध्ये मिळता जुळता शब्द बसला पाहिजे. नंतर पहा पुढचा आहे ब्लेम. आता ब्लेम म्हणजे बदनामी. एखादं बदनामी शब्द असते काय, तर एखादं वाक्य सांगा. एखादं वाक्य सांगतो बा, आमच्या शिक्षकांनी नाही, माझ्या मित्रांनी जवळच्या मित्राची जाणून बुजून बदनामी केली. आता सर याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, तर या ठिकाणी ब्लेम आहे, परंतु ब्लेम हे वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला त्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे आणि त्या वाक्यामध्ये ते दुसरा शब्द टाकून वाक्य तयार करायचं. मग कसं टाकणार सर, सिलेंडर, नंतर डिफमेशन, नंतर फेलिफिकेशन, नंतर स्मेअर. पहा मित्रांनो, एवढे अवघड शब्द आहेत. हे सर्व तुमच्यासाठी एमपीएससीच्या परीक्षेमध्ये आलेले शब्द आहेत आणि त्याचे हे सिनोनिम्स आहेत, समानार्थी शब्द आहेत. मित्रांनो तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एमपीएससी युपीएससी कोणती समजा अवघड परीक्षा आहेत त्या परीक्षेला आपण जातो, नवोदय असो कुठे पण समजा ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याला आपण जात असताना नक्की स्क्रीनशॉट लक्षात ठेवा, पाठ करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.